नमस्कार. करिअर विजयच्या माध्यमातून आपण जोडले गेला आहात आणि करिअरच्या माध्यमातून या प्रबोधनातून समाजातील विविध स्तरापर्यंत वेगवेगळी करिअर्स कोणती आणि यशस्वी आयुष्य कसं करायचं हे आपण पाहतोय. आजचा विषय आहे उद्योजकांच्या आजपर्यंतच्या यशाच्या करिअरनंतर आता त्यांनी नेमकं पुढे काय करावं जेणेकरून पुढच्या पिढीला या युवकांना उद्योजकीय क्षेत्रामध्ये करिअरमध्ये जाण्यासाठीची एक प्रेरणा मिळेल, डायरेक्शन मिळेल. तुमचा अनुभव, तुमचं ज्ञान हे दीपस्तंभासारखं कसं काम करेल हे मला या उद्योजकांना आवाहन करायचं आहे. म्हणून आजचा विषय आपण धरलाय तो म्हणजे उद्योजकांच्या प्रबोधनाची काय गरज आहे. जे उद्योजक आहेत, जे यशस्वी आहेत, कदाचित 50-55च्या पुढच्या वयोगटातले आहेत, आर्थिकदृष्ट्या आता सक्षम झालेले आहेत, आयुष्यातला संपूर्ण संघर्ष करून झालेला आहे, शून्यातून विश्व निर्माण केल्यानंतर आज एक कृतकृत्यतेची जाणीव तुमच्यामध्ये आहे. 1, 2, 4 ठिकाणी तुमचे प्लांट्स उभे आहेत. आज जे ठरवलं होतं, जे पूर्वी ठरवलं होतं ते आज जे पूर्णपणे केलेलं आहे. कुटुंबाला माहिती असेल, सगळ्यांना कल्पना झाली असेल, आपल्या आजूबाजूच्या लोकांना. परंतु आता ह्या अवस्थेमध्ये असताना आर्थिकदृष्ट्या एका विशिष्ट उत्तम अशा अवस्थेत पोचल्यानंतर आणि वयाच्या देखील एका टप्प्यानंतर आता यशाची गोडी चाखत असताना मला ह्या उद्योजकांना आवाहन करायचं आहे की आपण प्रबोधन करण्याची गरज आहे. तुम्ही केलेलं प्रबोधन हे समाजाला हवं आहे. आज ज्याने उद्योजकता केली नाही त्याने एक मार्गदर्शन करणं आणि ज्याने उद्योजकता केली त्याने केलेलं मार्गदर्शन याच्यात नक्कीच फरक असणार आहे. म्हणून हे सगळे विविध एंटरप्रेन्युअर्स, बिझनेसमॅन, बिझनेस वुमन, उद्योजक, कन्सल्टंट, ज्यांनी जे जे कार्य करून ठेवलंय, खूपच मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळवलंय आणि एक 25, 30, 40 वर्षांच्या कालावधीमध्ये तुम्ही कुठल्या तरी गावातून आलात आणि एखाद्या महानगरामध्ये सेटल झालात, उद्योग नगरीमध्ये तुम्ही तुमचं एक अस्तित्व निर्माण केलं. तुम्ही आता प्रबोधन केलं पाहिजे, तुम्ही आता मार्गदर्शन केलं पाहिजे. यासाठी कदाचित आपण मुलाखतीच्या माध्यमातून मार्गदर्शन करू शकता, तुम्ही काही लिहू शकता. आजपर्यंत त्याला वेळ देता येऊ शकला नसेल, आजपर्यंत तुम्ही पळाला असताल, धावला असताल, सकाळपासून संध्याकाळपर्यंत न थकता न दमता तुम्ही तुमचा उद्योग सांभाळला. 100% तुमच्या या सगळ्या अथक परिश्रमांसाठी तुमचं अभिनंदन केलं पाहिजे. तुमचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. आज उद्योजकतेच्या माध्यमातून अनेकांनी निर्माण केलेल्या या विश्वातून आपली इकॉनॉमी स्ट्रॉंगर बनते. आज आपण पाहतो की या स्ट्रॉंगर इकॉनॉमीसाठी सगळ्यात जास्त गरज कशाची आहे ते म्हणजे उद्योजकांची गरज आहे. त्यापैकी तुम्ही एक होतात आणि त्यापैकी तुम्ही आहात म्हणजे इथून पुढच्याही कालखंडात तुमची अजून प्रगती चालू राहणार आहे. पण आता याची गरज नेमकी काय पडते ते सांगतो. त्याचं कारण विविध प्रकारचे जे करिअर्स आहेत त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षा असतील, त्याच्यामध्ये उच्च शिक्षण असेल, नोकरी असेल, त्यामध्ये कदाचित अन्य कला वगैरे या सगळ्या क्षेत्र असतील. सगळ्यात महत्त्वाचा मानला गेलेला करिअरचा ऑप्शन आता दिसतोय तो म्हणजे उद्योजकतेमधलं करिअर. हे उद्योजकतेमधलं करिअर इथून पुढच्या युवकांना एक गॅरंटेड करिअरचा मार्ग बनू शकतं जर ते तुमच्यासारख्यांच्या मार्गदर्शनाखालून आलं. आजपर्यंत तुम्ही अनेक प्रकारचे टक्के-टोनपे सहन केले असतील, अनेक ठिकाणी धडकला असताल, अनेक ठिकाणी तुमचं नुकसान झालं असेल, लॉसमध्ये गेला असताल, अप्स अँड डाऊन्स पाहिले असतील. मला असं वाटतंय की म्हणून ह्या सगळ्यासाठी मार्गदर्शक म्हणून उद्योजकीय क्षेत्रातल्या करिअरच्या मार्गदर्शनासाठी उद्योजक हेच खऱ्या अर्थाने एलिजिबल आहेत, पात्र आहेत. काय करता येईल आणि माझं नेमकं आव्हान तुम्हाला काय आहे ते मी या ठिकाणी सांगतो आणि कशासाठी करायचंय. 3-4 मुद्दे आहेत. नंबर 1 ची गोष्ट, पहिलं आपण त्याच्यामध्ये म्हणूयात की तुम्ही हा जो उद्योग व्यवसाय केला, खूप मोठा संघर्ष करून इथपर्यंत पोहोचलात. तुम्हाला कुणीतरी मदत केली असेल, त्या काळात कुणीतरी छोटा का होईना गायडन्स केला असेल, कुणाचं तरी एखादं वाक्य तुमच्यासाठी उपयोगाचं ठरलं असेल, कुणी आर्थिक मदत केली असेल, त्यांना तुम्ही पर्सनल लेवलला थँक्यू म्हणाला पण असताल, कदाचित म्हणाला नसताल. पण जर म्हणाला असताल तर ते फक्त पर्सनल लेवल असेल. मला असं वाटतं की आता आपण एक प्लॅटफॉर्म शोधूयात. या प्लॅटफॉर्मवरतून तुम्ही म्हणा की मला यांची मदत मिळाली. आय एम रिअली थँकफुल टू दिस पीपल. कृतज्ञता व्यक्त व्हायला हवी. ती कधीतरी वयाच्या 50, 55 मध्ये, 60 मध्ये कुठल्या तरी पॉइंटला आपण जर म्हटलो. मी परवा एका उद्योजकांशी मुलाखत घेताना बोलत होतो आणि त्यांनी सांगितलं की टाटा मोटर्समध्ये काम करत असताना आम्ही रतन टाटांसोबत काही क्षण आम्ही त्यांच्यासोबत घालवले आणि नंतर जेव्हा त्यांनी स्वतःचा व्यवसाय चालू केला तेव्हा त्यांनी हा अनुभव सांगितला
की रतन टाटा साहेबांनी काही स्वतंत्र माणसं पाठवली होती की हा जो व्यवसाय करतोय, नोकरी सोडून हा व्यवसाय करतोय, हा बरोबर चाललाय का तो चेक करा, अदरवाईज त्याला आपल्याला गायडन्स करावं लागेल. हा स्वतः खुद्द रतन टाटांनी ही काळजी घेऊन या नव उद्योजकाला त्यावेळेस एक प्रकारची काळजी, त्याची गायडन्स देण्यासाठीची काळजी घेतली होती. हा मुद्दा सांगत असताना वयवर्ष 67 असलेल्या ह्या उद्योजकांनी, आता आजच्या तारखेला ते यशस्वी आहेत, त्यांनी हे सांगत असताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. रतन टाटा साहेबांनी त्यांना ही केलेली मदत, एक प्रकारची काळजी घेण्याची मदत त्यांना व्यक्त करता आली. ती व्यक्त करताना त्यांच्या डोळ्यातून एक प्रकारचे आनंदाश्रू आणि कृतज्ञता दिसत होती. आपल्या आयुष्यात समजा अशी कोणी मदत केली असेल तर जाहीरपणे जर सांगता आलं तर आपल्याला ती एक संधी मिळू शकते. पुढची गोष्ट अशी आहे की ह्या सगळ्या प्रवासामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की तुमचं कुटुंब, तुमची सहचरिणी, तुमच्या घरातली मंडळी आणि काही मोजके 4 मित्र आणि काही जवळचे नातेवाईक हे सोडता बाकी समाजाला काही माहीत नसतं नेमकं तुम्ही काय केलं. छोट्या छोट्या कंपन्या वाटतात लांबून, परंतु त्याच्यामध्ये कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असते. त्यामुळे सहजपणे वावरणारे हे उद्योजक फेसलेस उद्योजक, कारण उद्योजक म्हणले की एक विशिष्ट नावं येतात, ती नावं झाली की बाकीचे काय छोटे उद्योजक असं आपण म्हणतो. पण हा छोटा उद्योजक जर करोडो रुपयांची उलाढाल करत असेल तुमच्यासारखी, तर याची नोंद समाजापर्यंत असली पाहिजे. ती कोणत्या अर्थाने की समाजाला नेमका तुमचा संघर्ष कळला पाहिजे. कशा पद्धतीने तुम्ही हालअपेष्टा काढल्या, कशा पद्धतीने तुम्ही पुढे जात गेलात, त्या अप्स अँड डाऊन्सला कसं सामोरं गेलात. तुमच्या अनेक रात्री अशा पण असतील की त्या बेचैन झालेल्या असतील, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रेशर वाटलं असेल, कर्जाचं ओझं वाटलं असेल. आज तुम्ही त्या कर्जाच्या ओझ्यातून बाजूला झालात, तर हा संघर्ष तुम्हाला सांगता आला पाहिजे. त्यासाठीचा प्लॅटफॉर्म असला पाहिजे. तुम्ही पुस्तक लिहा, तुम्ही लेख लिहा, तुम्ही इंटरव्ह्यूज द्या, तुम्ही स्वतः बोला, तुम्ही शाळा कॉलेजमध्ये जाऊन सांगा. पण उद्योजकांनी हे केलं पाहिजे. हा संघर्ष त्यांनी नवीन पिढीला सांगितला पाहिजे. एक तर ही दुसरी एक शक्यता, दुसरा एक मुद्दा त्याच्यातला असा आहे की तुम्हाला सांगण्यासाठीचं ते व्यासपीठ आहे. आता इथं अजून काही कमवायचं राहिलं नाही, म्हणजे तुम्ही अजून भरपूर केलं आणि इथून पुढे करताल, पण आता एक योग्य टप्पा आला की इथं तुम्हाला सांगण्याचा एक यू आर एलिजिबल टू टेल की हे मी केलं. आणि हे सांगण्यासाठी कदाचित 10 वर्षापूर्वी सांगता नसतं आलं, आता सांगा. तुम्हाला जर असं वाटतं की ती वेळ आत्ताची आहे, तर ते निश्चितपणे तुम्ही सांगण्यासाठी आता पाऊल घ्या, पुढे टाका, पुढाकार घ्या. आम्ही जर तुम्हाला आव्हान केलंय की तुम्ही खरंच पुढे या, तर निश्चितपणे ह्या उद्योजकांनी त्यांचा संघर्ष सांगावा. नंबर 3ची गोष्ट अशी आहे की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये समोरच्या जनरेशनला सांगण्याच्या माध्यमातून, आता तुम्ही सांगितला तो तुमचा संघर्ष, ह्यात थोडासा स्वार्थ आहे की मी काय केलं हे सांगताना. पण आता तिसरा मुद्दा समाजाच्या फायद्याचा आहे. युवकांना, नवीन तरुणांना, पदवीधरांना जेव्हा तुम्ही सांगता, तेव्हा तो जो सगळा मुद्दा आहे तो एक प्रकारे गायडन्सच्या स्वरूपात या लोकांपर्यंत पोहोचेल. काय करा, काय करू नका, कोणती काळजी घ्या, कशा पद्धतीने निर्णय घ्या, कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट्स करा, कशा पद्धतीने स्विच ओव्हर करा, नोकरी सोडायची आहे का नक्की त्याचा कसा विचार करा, व्यवसाय करताना कोणते व्यवसाय करा. ह्या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही जर स्पर्श केलात तर नवीन युवकांना, तरुणांना ऑथेंटिक सोर्समधनं माहिती मिळेल असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळं या लोकांना गायडन्स करण्यासाठी काय ना आपण पुढे आलं पाहिजे असं मला वाटतं. आता त्याच्या पुढची गोष्ट अशी आहे, ती थोडी प्रसिद्धीची आहे. समजा तुम्ही एखादी कंपनी चालवता, एखाद्या ठिकाणी तुम्ही राहता, दिवसभर तुमचे हे प्रवास चालतो, घरातून बाहेर पडता, त्या कंपनीत जाता, तुमच्या स्वतःच्या कंपनीत, कदाचित देश विदेशात फिरत पण असताल, सगळं करत असताल, ह्या सगळ्या सुखांमध्ये देखील असताल. परंतु त्याच्या पुढची गोष्ट, पण जेव्हा तुम्ही लिहिताल, पेपरमध्ये छापून येईल, जेव्हा तुम्ही आमच्या या चॅनलवरती येऊन मुलाखत देताल, जेव्हा तुम्ही स्वतःच्या यूट्यूब चॅनलवरतून बोलताल, जेव्हा तुम्ही तुमचं पुस्तक छापताल, तुम्हाला लिहिता आलं तर तुम्ही लिहा, लिहिता नाही आलं तर नक्कीच मला सांगा. या माध्यमातून समजा तुमचं पुस्तक प्रकाशित झालं, तुमची माहिती लोकांपर्यंत पोहोचली, तर एक अनोळखी उद्योजक, समाजाच्या दृष्टीने अनोळखी उद्योजक आज समाजापर्यंत पोहोचेल. तो उद्योजक आहे आणि त्याने काय काय केलं हे लोकांपर्यंत पोहोचेल. प्रसिद्धी नावाची गोष्ट जर तुम्हाला यापूर्वी मिळाली नसेल, कारण तुम्ही प्रसिद्धीसाठी पळत नव्हता, तुम्ही काहीतरी करून दाखवायचं म्हणून जात होता, हे निर्माण करायचं म्हणून जात होता, तुम्ही बेचैन होता, तुम्ही कष्ट करत राहिला, प्रसिद्धी तुमच्यापासून लांब राहिली. आता प्रसिद्धी मिळवण्यासाठी काय हरकत आहे, तुम्ही पुढे याला. कारण आयुष्यामध्ये पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, सन्मान, कामातलं समाधान, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याला एकत्रितपणे आपण करिअर म्हणतो आणि म्हणून ह्या प्रसिद्धीसाठी का होईना आपण पुढे यावं. तरी सुद्धा स्वार्थ आणि परमार्थ या दोन्ही गोष्टींची कॉम्बिनेशन केली तरी सुद्धा उद्योजकांनी असं पुढे येणं, लोकांना मार्गदर्शन करणं हे समाजाच्या देखील हिताचं आहे. उद्योजकीय प्रेरणा आणि उद्योजकीय संस्कार जर तुमच्या माध्यमातून झाला तर निश्चितपणे अनेकांचे आयुष्य फुलतील. नोकऱ्यांची संख्या आता पाहता
शासनामध्ये असलेल्या सगळ्या संधी पाहता आता इथून पुढच्या काळामध्ये आउटसोर्सिंगच्या जमान्यामध्ये छोटे छोटे उद्योजक तयार व्हायला पाहिजेत. त्यांनी पुन्हा धडपड करायची, त्यांनी पुन्हा कुणावरती धडकायचं, त्यांनी पुन्हा लॉस सहन करायचे, हे जर नको असेल तर तुमच्या दीपस्तंभरूपी अनुभवांच्या मार्गदर्शनाची गरज समाजाला आहे. म्हणून मी पुन्हा एकदा उद्योजकांना आवाहन करतोय, आता जर तुम्ही यशाच्या टप्प्यावरती पोहोचला असताल, आता तुम्हाला एक कृतकृत्यतेची भावना मनामध्ये असेल, पैसा अडकापासून प्रॉपर्टीपर्यंत बऱ्याच गोष्टींची स्वप्न पूर्तता झाली असेल, इथूनही पुढे होणारच आहे, परंतु आता ह्या स्टेजवरती तुम्ही मार्गदर्शन करण्यासाठी पुढे या. मी तुम्हाला करिअर विजयच्या माध्यमातून देखील आवाहन करतोय, निमंत्रण देखील देतोय की आपण करिअर विजयच्या माध्यमातून सुद्धा बोलू, वाटलंच तर पुस्तक रूपातून बोलू. तुम्ही तुमच्या लेवलला करा किंवा या माध्यमातून करा, परंतु युवकांना मार्गदर्शन नक्की करा. मी विनंती करतोय, उद्योजकांनी नवीन पिढीसाठी एवढं करावं. थँक्यू.